काय रे, तू आम्हाला बिंडोक बोलत होतास ना, आता मी तुला बी स्क्वेअर बोलवणार. विचार आता, बी स्क्वेअर म्हणजे काय? बिंडोक बांदेकर. काय झालं तुझ्या किडनॅपिंगच्या मास्टर प्लॅनचं? आफ्टर ऑल गौतम सापडलाच ना. सापडून काय उपयोग झाला? लग्न झालं का त्यांचं? ते तुझं नशीब की एंड मोमेंटला त्या आसावरीला इमोशनल झटका लागला. नाहीतर ना पूर्ण प्लॅनवरती पाणी फिरलं असतं. सो एक्सेप्ट दॅट यू हॅव लॉस्ट. आय हॅवंट लॉस्ट. माझा प्लॅन एकदम कडक होता. ते जय आणि शर्वरी मध्ये आले आणि डोंट गिव्ह मी दिस BS. आता मला कळत नाही की मी काय करू. तुझ्यामुळे ना तोंडावरती पडली आहे मी. तू काय करणार आहेस याचा विचार तू करू नकोस. तू जय काय करणार आहे याचा विचार कर. तो खूप शातीर आहे आणि तो शांत बसणार नाही. आणि चुकून माकून त्याने बडबड केली ना तर मी डायरेक्टली सांगणार आहे की या सगळ्या प्लॅन मध्ये समायरा पण माझ्यासोबत होती. ए मला धमकी देऊ नकोस हा. धमकी देत नाहीये, बिंडोक पॉसिबिलिटी सांगतोय. तो जय महा चालू आहे का तो सगळं हे शोधून काढेल कोणी केलंय ते. तो असंच बसणार नाही. पण मग तू पटकन त्या भिकाड्या आसावरशी लग्न करून टाक. प्रॉब्लेम सॉल्व्ड. हा, जसं काय हातात हार घेऊन ती घरात माझ्यासाठी वाट बघत बसली आहे ना. काय बोलतीयस? एकतर सगळा गेम बिघडवलाय तिने. आधी म्हणाली मला लग्न करायचंय, नंतर नाही नाही माझ्याकडनं होणार नाही. ओव्हर स्मार्ट. तिच्या मम्मी पप्पांना कळण्याच्या आत तिच्या बरोबर लग्न करून टाक असं म्हणते मी. त्यात माझा काय फायदा? दुसऱ्याच्या प्रेमात असलेली बायको घरी आणून काय करू मी? तुला किती पैसे हवेत? एक मिनिट थांब. तुला जेवढे पैसे हवेत ना तेवढे घे. हे पैसे वगैरे मी ओ हॅलो, तुला चांगलंच ओळखलंय मी. पैशासाठी तू ना कोणाला पण विकशील आणि काहीही करशील. सो पैसे घे अँड गेट द वर्क डन. आणि गौतमशी लग्न करण्यासाठी तू कोणालाही विकत घेशील आणि काही करशील नाही का? आता यांचं काय करायचं ना ते बघतो मी. ना बाय द वे, त्या जयपेक्षा जास्त त्या शर्वरीवरती लक्ष ठेव. एखाद्या वेळेस जयला तुझ्यावरती डाऊट गेला ना तर दॅट्स फाईन, बट शर्वरीला डाऊट गेला ना युअर गेम इज ओव्हर. काही गेम ओव्हर वगैरे होत नाही. हे असे 56 जय आणि शर्वरी खिशात घेऊन फिरतो मी रोज. तू पुढच्या पैशांची बॅग तयार ठेव. काय ना हनीमूनला खूप पैसे लागतात अगं, त्यामुळे जरा